दुसरा चेंडू समोर मात्र पहिल्या चेंडूची चव घेण्यासाठी सज्ज असेल तर अर्थातच शेखर शेखर बघा षटकातील पहिला दुसरा चेंडू. ओ हो, काय चाबड मारली आहे. एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्र निवडलाय आणि इथून मात्र चेंडू जाईल रेंगळा जाईल चेंडू 4 धावांसाठी आहे. मिळतील 4 धावा. ऐकूया गोल्डन डीजे. एकूण धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद 4. एक बाद 4 अगदी शांत सुरुवात परंतु पुन्हा गोलंदाज. हो, यावेळेस मात्र स्लिप करतोय आणि इथे मात्र बघा खरा तर धोका संभवत असताना परंतु इथे मात्र एकदा मिळते संघाला पॉइंट आणि गलीच्या दिशेने चेंडू या ठिकाणी ढकलला होता. मात्र एक सिंगल धाव मिळाली आहे. सिंगल संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या 5 धावा. एक गडी बाद 5 धावा. 5 लॉस ऑफ द 1 विकेट्स आफ्टर एंड ऑफ द फर्स्ट 3. पहिले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. सुरुवात सर एकंदर विचार केला या ठिकाणी शांत सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये आणखी देखील मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. जिथपर्यंत सुशांत मोकल दुसऱ्या 2 षटकानंतर ते मग कदाचित ते हुकमाचे एक्के ते बाहेर काढू शकतात. परंतु वेळ मंत्र अद्याप आहे त्यांच्याकडे. परंतु व्हायचं आहे 5 षटकांचा सामना आहे. 30 चेंडू आपल्याकडे आहेत. ही रणनीती आखली पाहिजे. क्रिकेटमध्ये वेल प्लॅनिंगने खेळलं पाहिजे. क्रिकेट असा एक खेळ आहे जिथे काही होऊ शकतोय. सरड्याप्रमाणे रंग बदलणार खेळ म्हणजे क्रिकेट. गोलंदाज रुपेश. हो, काय फटका आहे. मी म्हणेन पुन्हा एकदा म्हणेन अशाच प्रकारे चेंडू जातोय. 4 धावा मिळतील. एकूण धावसंख्या झाला. इथे आमचे स्कोरर सांगतो एकूण धावसंख्या 9 धावा. ऐकूया डीजेचा स्वागत करतोय. क्या बात आहे. यावेळेस मात्र 2 चौकार आले आहेत. 1 सिंगल आली. एकूण धावसंख्या फलकावर झाल्यात 1 बाद 9. मी म्हणेन सुरुवातच छान झाली आहे. पहिले षटक चालू असताना असं वाटत होतं की पहिल्याच चेंडूवर सफलता आल्यानंतर कुठेतरी गोलंदाज यशस्वी होईल. पुन्हा एकदा क्या बात आहे. आपला क्लास निर्माण करतोय. इथे मात्र पाहायचं आहे चौकार आणि षटकार आणि षटकार संघाची एकूण धावसंख्या झाली 1 गडी बाद 15 धावा. डीजे. असला तर मैदानामध्ये तो शांत कधी बसत नाहीये. म्हणून आज रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. क्रिकेटमध्ये बरेचसे तुम्ही आपण क्रिकेट खेळता. आज क्रिकेटचा ॲडव्हान्स क्रिकेट आहे आणि त्याचा फायदा त्या सुशांत मोकळने उचललेला आहे. परंतु पाहायचा आहे षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस. ओ हो, हो, हो. येस,
Yes, it is a six. It is a six. It's the maximum. Total moves on 21. Yes, DJ. Don't waste time. मुलांचं या ठिकाणी स्वागत करणं ही आपली मराठी संस्कृती आहे आणि मी या ठिकाणी विशेष करून आमचे उपाध्यक्ष या लीगचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोज पाटील आपणास विनंती करोय आदरणीय नरेंद्र भाई यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मनोज पाटील यांना विनंती करतोय. नरेंद्र भाई मायेची उबदार शार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. खूप खूप आभारी आहे सर, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा विनंती सूर्यास पाटील यांना विनंती करतोय सन्माननीय अल्पेश पाटील कळवे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अल्पेश पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सूर्यास पाटील यांना विनंती करतोय. यस सर, आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभार आहेत. मायाची उबदार शार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन सन्मान होतोय. यस, या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत घ्या. आमचे गोड आयोजक आणि आमचे सामन्याचे खऱ्या अर्थाने आमचे लिगली कॉमेंटेटर सर तर गेली 5 दिवस आम्ही ज्यांना ऐकणार आहोत ते आमचे परमेशजी पाटील आणि आज त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे. नंतर या इनिंगमध्ये त्यांच्याबद्दल आम्ही बरेच काही बोलू, कारण या विभागाचे नामांकित समालोचक आमचे हनुमान सर असतील, परमेश पाटील असतील आणि आम्ही आमचे जोहाचे अमितजी म्हात्रे असतील. खऱ्या अर्थानं एक नामवंत या विभागाने दिलेले एक मोठे मोठे समालोचक आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आज परमेश पाटील सरांचा. जाऊ मैदानाकडे जाऊया जिथे दुसरं षटक अर्थातच गोलंदाजीत पहिला बदल होताना दिसतो. अभिषेक म्हात्रे या ठिकाणी पाहायचं आहे. अभिषेक म्हात्रे जे दादरवरून बिलॉंग करतात. अभिषेक म्हात्रे येस, सामन्यातील षटकातील पहिला चेंडू यावेळेस मात्र पहिला चेंडू काय सापड दिली आहे अगदी मिड विकेटच्या दिशेने या ठिकाणी पाहिला एक्स्ट्रा कव्हर लॉंग कव्हर करतो आणि 4 धाव मिळतात आणि आता मात्र धावसंख्येला अगदी असं वाटतं या ठिकाणी सुहास सर आता मैदान पहिल्या षटकापासून मैदानामध्ये अगदी धावसंख्येचा वणवा आगीचा वणवा पेटलाय की काय. षटकार चौकार षटकार फक्त एक सिंगल धाव आली आहे आणि मात्र बाकी सगळे षटकार आणि चौकार आलेले आहेत. एकूण धावसंख्या झाल्या आहेत ते आमचे स्कोरर सांगतात. अर्थात तेच कविराज सांगतोय एकूण धावसंख्या 1/25 धावसंख्या झाल्यात. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये धावसंख्याची ओढ आणि कालपासून जी चर्चा होती या विभागामध्ये उद्या मात्र मोठा लॉट्स आहे. खरोखर आज पूर्णपणे दोन्ही फलंदाज सिद्ध करून देतात. खास करून सुशांत मोकल असेल किंवा शेखर भगत. एका बाजूला खरा अर्थ कळव्यात संघाचा सुशांत मोकल, दुसऱ्या बाजूला हमरापूरचा अर्थात शेखर भगत. परंतु इतर मात्र दादर गावचा हा अभिषेक पाटील काय करतोय पाहायचा आहे. षटकातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. शॉर्ट चेंडू होता. अशा प्रकारच्या चेंडूला मी म्हणेन खऱ्या अर्थात तुम्हाला थारा नसेल तुम्ही प्रत्येक चेंडू जर असं टाकाल तर प्रत्येक चेंडू षटकार किंवा चौकार येऊ शकतोय आणि याचं रूपांतर बघा मैदानात त्याचा सापडले त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांना मिळतोय. 4 धावने संघाची पुन्हा त्या संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या 29 धावा. असे जर फटके येतील ना तर मी म्हणेन तुमचा आकडा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मार खावं लागेल. क्रिकेटमध्ये तुमचं चेंजेबिलिटी पाहिजे, परिवर्तन करणं पाहिजे. कधी तुम्ही स्लो आर्म कधी फास्ट आर्म करणं म्हणजे परिवर्तन करणं क्रमप्राप्त आहे. असे गोलंदाजी करेल तर मोठे दोन्ही फलंदाज मात्र मोठे फलंदाज शेखर भगत असेल आणि सुशांत जर हा चेंडू असेल तर मी अगदी ऑफच्या डोक्यावर हा षटकार आणला असता. त्याच्यावर त्याने मनगट ताकद आहे. परंतु पाहायचं आहे 2 चौकार आल्यानंतर थोडीशी मानसिकता बिघडली असेल, थोडंसं मनोवैज्ञानिक प्रेशर आलं असेल गोलंदाज. हे मनोवैज्ञानिक प्रेशर तुम्ही भेगडून द्या, कारण प्रत्येकाची वेळ आहे. बारी बारी सबकी बारी, कभी तेरी बारी कभी मेरी बारी. हे तुम्हाला गणित आणि क्रिकेटमध्ये असंच असतं मित्रांनो. तुमची शक्ती संपली ना तर तुम्ही युक्ती वापरा आणि तुमची युक्ती संपली असेल ना तुम्ही शक्ती वापरा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा काव आहे. परंतु इथे मात्र मग काय करतोय शेखर भगत एक्झॅक्टली काय करतोय, शक्ती वापरत नाहीये, युक्ती वापरतोय. फक्त चेंडूला फक्त दिशा देतोय आणि त्याचं रूपांतर 4 धावसंख्येत मिळतात म्हणजे फायदाच होतोय. यावेळेस मात्र रणनीती आखली पाहिजे आणि रणनीती क्रिकेटमध्ये अगदी या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. षटकातील तिसरा चेंडू 29 धावा.
बघा पुन्हा एकदा बघा पुन्हा एकदा, परंतु हा चेंडू मात्र देऊन जाईल, धावा पाहायचा आहे. परंतु इथे मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं, तोपर्यंत मिळतील या ठिकाणी 2 धावा आणि 2 धावा मिळाल्यानंतर संघाची एकूण धावा. हा क्या गोट्या मात्र इथे बघा, गोट्या लालच बुरी बाला आहे असं वाटत होतं. धावसंख्येला फक्त तुमच्याकडे क्षमता आहे, मी नेहमी सांगतो तुमच्याकडे मोठे फटकाची क्षमता आहे, पण तुम्ही एका सिंगल धावचा कंजूसपणा करत असता, तेव्हा मात्र इथे तुम्हाला भुर्दंड भोगावा लागतो. परंतु इथे मात्र संघाची एकूण धावसंख्या फलकावर जाईल ती 31 धावा. सकाळचा सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं आर्द्रतेचं प्रमाण असल्यामुळे मैदान थोडंसं थंड असेल. परंतु इथे मात्र 11-12 वाजता नंतर मोठ्या प्रमाणात ऊन पडल्यानंतर टणक मैदान होऊ शकतोय. परंतु एकूण धावसंख्या स्लॅजवर सुरुवात झाली आहे. अगदी या ठिकाणी पहिल्यांदा दुसरं षटक चालू आहे आणि 31 धावा. सुहास सर, मी म्हणेन इथून जर विचार केला 5 षटकांचा विचार केला तर मी 70 आकडा नक्कीच आपण पाहू, कारण आणखी देखील 3 षटकं शिल्लक आहेत. परंतु पाहायचं आहे समोर गोल फलंदाज शेखर, परंतु इथे मात्र नाहीये. चांगला चेंडू, छानसा चेंडू, एक मेडान डिलिव्हरी जातोय आणि असं वाटत की शेखरला की हा चेंडू कदाचित मे बी ऑफ टिकच्या खूपच बाहेर जातोय, परंतु नाहीये. पंचांच्या दृष्टिकोनातून येस, इट इज द बेस्ट डिलिव्हरी. हा चेंडू अप्रतिम चांगला चेंडू. पुन्हा त्या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस मात्र गोलंदाज अभिषेक. हो, हा चेंडू यावेळेस अगदी छान, अगदी सुंदर, अप्रतिम, लाजवाब क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल, कारण पहिल्या काही चेंडूमध्ये, पहिल्या षटकामध्ये आणि नंतरच्या काही चेंडूमध्ये मोठ्या प्रमाणात मार खाल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या 31. ही धावसंख्येला कुठेतरी मी आळा घातला पाहिजे. जी धावसंख्येचा ओघ आहे, धावसंख्येचा स्पीड अप आहे, तो कुठेतरी थांबवला पाहिजे. जी गाडी अर्थातच शेखर आणि जी सुशांत मोकलची गाडी अगदी टॉप लेवल जाते, ती मात्र कुठेतरी तुम्ही सेकंडवर आणली पाहिजे. परंतु इथे बघा कुठेतरी फटका, मी म्हणेन पुन्हा चेंडू कदाचित मे बी जाईल चौकार आणि चौकारचं स्वागत करूया गोल्डन डीजे. एकूण धावसंख्या फलकावर झाल्या तर 35 धावा, 35. काय सुहास सर, 35 आकडा किती छान वाटतोय ऐकायला. शालेय जीवनामध्ये या आकड्याला आपण खूप महत्त्व दिलं गेलंय. कारण बघा, विद्यार्थ्यांना विचारा, कारण आपण चर्चा नेहमी चालू असते, फक्त आपल्याला 35 मिळू दे. आणि यावेळेस मात्र विचार केला तर व्यासपीठाकडे आमचे या ठिकाणी आम्हाला ते ब्रँडेड शूज जे आम्हाला पुरस्कृत केले, ते अर्थातच या हनुमानपाड्याचे सन्माननीय अनिकेत पाटील यांनी या स्पर्धेसाठी ब्रँडेड शूज दिले, त्यांचं देखील मी खूप आभारी मानेन. आणि मित्रांनो, 35 धावा खऱ्या अर्थानं कविराज, आपल्याला माहितीच असेल शालेय जीवनामध्ये 35ला किती आकडा, किती महत्त्व आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये मित्रामध्ये चर्चा असतेच, ते फक्त मराठीला किंवा इंग्लिशला 35 भेटू दे बस, चर्चा असते. आणि हा आकडा मात्र शालेय जीवनामध्ये खूप सुंदर आकडा आहे. 35 जिंदाबाद असं म्हटलं जातं. आणि आज धावसंख्या देखील 35. पहिल्या षटकामध्ये 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. टोटल मोज ओव्हर्स, इट्स मीन दॅट येट नाउ रिमेनिंग एट 3 overs. It meant that 18 deliveries to go for the first side. Match is between, I think, the Fritz Freiter, the others, and I think Nihal 11 Hanumanpada. Wish with a good golden tournament. हमरापूर प्रीमियर लीग, येस, HPPL. जाऊया मैदानाकडे, जिकडे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश मात्रे वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन होईल. परंतु समोर सुशांत मोकल, गोट्या, क्या बात आहे. वैयक्तिक जर गोट्याची खेळी पाहिली तर 14-16 धावांची नाबाद खेळी. परंतु इथे सुशांत मोकल, क्या बात आहे. परंतु इथे असं चालणार नाही मित्रा, कारण असा चेंडू आला तर चेंडू मी म्हणे षटकार नव्हे कडकत 8 जाऊ शकतोय. आणि पंचांच्या माधून येस, इट इज अ बिग 6. त्याचं स्वागत करेल येस गोल्डन डीजे. सुहास सर, आज माझ्या सकाळच्या सत्रामध्ये चेंडूला मात्र सीमारेषेची ओढ लागली आहे. कारण आतापर्यंत विचार केला षटकार चौकार षटकार चौकार षटकार चौकार देतात, म्हणजे धावसंख्येचा मात्र जो आकडा आहे तो सातत्याने आणि आमच्या स्कोरर कविराजला देखील बिझी ठेवण्याचं काम या ठिकाणी स्कोररला ठेवले आहे, दोन्ही फलंदाजांना. आणि एकूण धावसंख्या 41-41 धावा.
हा चेंडू मात्र या ठिकाणी पहिला काबू करण्याच्या दिशेने येतोय, परंतु इथे मात्र चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. आणि या ठिकाणी सिंगल एका एका धावसंख्येला क्रिकेटमध्ये फारसं महत्त्व आहे. परंतु इथे संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ते 42 धावा, 42, लॉस ऑफ द 1 विकेट्स. एक बाद 42 आणि बाद होणारा फलंदाज आहे तो म्हणजे सागर पाटील. सागर पाटील वैयक्तिक 0 धावसंख्येवर बाद झाला. डोनाल्ड डक घेऊन गेला होता आपल्या संघासाठी, परंतु इथे मात्र गोलंदाज कुठेतरी चांगलं कमबॅकिंग करावं लागेल रुपेश याला. कारण समोर जो अगदी दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, शेखर भगत आणि सुशांत मोकल. हो, हो. काय बात आहे. सर पुन्हा एकदा केलेल्या चुका वारंवार त्याच चुका तुम्ही करता. आणि मित्र क्रिकेटमध्ये नेहमीच सांगत असतो, तुम्हाला चुकीला माफी नाहीये. तुम्ही चुका सुधरा. या छोट्या-छोट्या चुका सुधरा. या चुका सुधारल्या नाहीत ना, त्या चुकांचे कधी खिळे होतील हे सांगू शकत नाहीये. कारण क्रिकेट मला चुकीला माफी नाहीये. एक-एक चूक इंटरनलचा विचार केला तर अगदी आपल्याला माहीत आहे जगामध्ये असा एक रेकॉर्ड झाला 264 धावांचा. 4 धावसंख्येवर फक्त झेड सोडला होता. दिशान परेराने, परंतु इथे मात्र पाहिजे गोलंदाजी मार्कवर. हो, 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 हो. क्या बात आहे. चेंडू येतोय अगदी या ठिकाणी. आज मात्र खऱ्या तर मोठे-मोठे फटके पाहायला म्हणतात. टनाटन फटके येतात दिसतोय. षटकाराचं स्वागत डीजे गोल्डन. तर 50वा षटकार पाहायला मिळतो. येस, सुशांत मोगलच्या बॅटनं निघाला हा 50वा म्हणजे आजपर्यंत म्हणजे कालचा संपूर्ण दिवस आणि आजचा पहिला दिवस आणि आता पहिल्याची पहिली इनिंग आणि 50 षटकारांची नोंद झाली आहे आणि 50वा षटकार अर्थात गोट्याच्या बॅटमधून निघाला आहे. 29 धावांची नाबाद केली सुशांत मोगलकडनं आपल्या संघासाठी आहे. निहाळ 11 हनुमानपाडा संघासाठी. परंतु रुपेश याचा पुढचा चेंडू. हो, हो. पुन्हा एकदा प्रहार केला गेलाय. मंडळ या त्यानं मिडवीच्या दिशेने चेंडूला उचला आणि बघा मग सांगितले मी, की तुम्ही या छोट्या-छोट्या चुका ह्या तुम्ही सुधारल्या पाहिजेत. कारण इथे मात्र तुमच्यावर दबाव आणि फक्त दबाव होईल. काय गोट्या मात्र फलंदाजी करतोय. आग ओकळ्यासारखी फलंदाजी करतोय आणि मैदानावर चहूबाजूला फलंदाजी करतोय. याचा अर्थ मग धावसंख्येचा वणवा मैदानामध्ये पेटला की जिथे षटकारच येतात. आमचे स्कोरर सांगतात की एकूण धावसंख्या झाली आहे त्या आतापर्यंत झाली आहे ते म्हणजे 53 धावा, 50 धावा पूर्ण झाल्या. येस, क्रॉस द 50. येस, हार्टली वेलकम टू 50. काय बात आहे. 53 धावा आणि तिसरं षटक चालू आहे आणि 53 धावा. का सुहास सर, मी माझा आकडा थोडंसं माझा शब्द पाठीमाग घेतोय. कदाचित 50 70 नव्हे तर इथून मात्र 90चा आकडा कदाचित मे बी आपण पाहू शकेल. कारण तिसरं षटक चालू आहे, 53 धावा झाल्यात. मग धावसंख्येचा काय ओघ आहे, धावसंख्येचा काय मात्र स्पीटअप आहे मी म्हणेन. परंतु पाहिजे हा चेंडू यावेळेस बघा, चेंडू कदाचित 1-2 धावा देऊन नक्कीच जाईल की काय असं वाटतं. परंतु या ठिकाणी क्षेत्रक्षण चांगलं झालंय. एकदा मिळते संघाच्या एकूण धावसंख्या झाल्या तर 54 धावा, 54, लॉस ऑफ 1 विकेट्स. आय थिंक थर्ड ओव्हर इज ऑन. तिसरं षटक चालू आहे आणि या ठिकाणी सुहास सर एकंदरीत तिसरं षटक देखील या ठिकाणी संपलं गेलंय. मग 3 षटकामध्ये जवळजवळ 54 धावा झाल्यात आणि जवळजवळ आपण विचार केला जवळजवळ 18च्या सरासरी चालतो. 18 धावांची सरासरी. म्हणजे असं जर 18 धावांची सरासरी असेल सुहासन, तर मी म्हणेन आणखी देखील 2 षटकं आहेत म्हणजे 18 म्हणजे जवळजवळ तुम्हाला 75-80 धावा येतील का. 80 धावांचा आकडा पाहायला मिळेल. परंतु हे जर आणि तर क्रिकेटमध्ये जर आणि तर हो शब्दाचं फारसं महत्त्व नाही. पण मराठी भाषेमध्ये जर आणि तर वापरलं नाही तर ती मराठी भाषा देखील पूर्ण होत नाही आहे. आणि येस परमेश्वर. सर थँक्यू नवनाथजी. यावेळेस प्रमुख अतिथी कक्षामध्ये शुभम भगत या ठिकाणी आणि आपण पाहू शकता खऱ्या अर्थाने जे मैदान दुर्गादेवी हमरापूर संघाचे. मी विनंती करेल आयोजकांना की आपण शुभम भगत यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. रुपेश पनवेलकर यांना मी विनंती करेल की आपण शुभम भगत यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. खूप मोठं सहकार्य यावेळेस दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या माध्यमातून हमरापूर विभाग प्रीमियर लीगसाठी लाभतोय आणि हे जे मैदान आहे आणि या दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूरचे सदस्य शुभम भगत यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. हॅलो,
थँक्यू सो मच. एकूण धावसंख्या फलकावर झाली आहे ते 54 धावा. इथे म्हणजे 54 धावा अगदी धावसंख्येला अगदी चांगला आकार देताना दिसतोय. इथे मात्र आज नक्कीच या निहाल हनुमान पाडाचे आमचे टीम ओनर जे आमचे प्रवीण पाटील आहेत ते देखील थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य असेल आणि का म्हणून नसावं. आपण जो संघाचा संगम आहे आपला त्याचा सार्थ अभिमान आहे. आमचे टीम मॅनेजर सतीश पाटील आणि आमचे खऱ्या अर्थानं टीम ओनर प्रवीण पाटील खऱ्या अर्थाने या ठिकाणी नक्कीच आनंदी असेल. पहिली काय स्टार्ट केली आहे, सुरुवात काय झाली आहे. मी नेहमी सांगा जर सुहास सर आपला पहिला पाऊल जर चांगला पडतो ना तर दुसरा पाऊल देखील तो त्यात पण चांगला पडतो. पण यावेळेस मात्र काय सुरुवात स्टार्ट केली आहे गोटी आणि शेखर भगत सरांनी. कारण शेखर भगतला खऱ्या अर्थाने एक सिनियर खेळाडू आहे हमरापूरचे आमच्या पेठच्या मैदानावर. त्यांना पिच रिपोर्टर्स क्युरेटर्स हे देखील म्हटलं जातं. कारण काय मेहनत मैदानावर काय मेहनत आहे आणि पिचचा जास्त जास्त अंदाज त्याने जास्त अनुभव आहे. हे म्हणून या ठिकाणी पाहिजे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो. बादल मात्रे हा दादर गावचा फलंदाज अष्टपैलू असा फलंदाज ऑलराऊंडर आहे. चांगला गोलंदाज चांगला फलंदाज. परंतु इथे समोर असेल बादल टू सुशांत मोकाल. पहिला चेंडू क्या बात आहे. इथे मात्र रणनीती आखली गेली आणि बादल मात्र सिद्ध करून दाखवलंय. येस आय एम रेडी, येस आय एम रेडी. आणि मात्र एक वादळी खेळी मैदानाच्या बाहेर होतोय. ऐकूया गोल्डन डीजे. बादल मात्र एका बाजूला आहे, एका सुशांत मोकाल आहे. ही सरळ सरळ लढत होती. कारण रायगड प्रीमियर लीगमध्ये आम्ही पाहिलं सुशांत मोकालला देखील पाहिलं होतं आणि बादलला देखील पाहिलं होतं. कारण कोणाच्या कुठं मायनस पॉईंट कुठले आहेत, प्लस पॉईंट कुठले आहेत हे एवढं. म्हणूनच काय आज या प्रेम विभागाचे स्टारकास्ट फलंदाज म्हणून बादल मात्रेकडे आम्ही पाहतोय, सुशांत मोकालकडे पाहतोय, प्रसाद पाटीलकडे आम्ही पाहतोय आणि कोण आज दाखवून दिलंय. आणि खऱ्या अर्थानं सुशांत मोकलची ती वादळी खेळी आहे. हे घोंगावलं होतं वादळ, हे आता शमलेलं आहे. कारण मैदानामध्ये किती प्रमाणात घोंगावलं होतं. आमचे स्कोर सांग की जवळ त्यानं 4 षटकार 2 चौकार अशा जवळ 34 धावांचं 9 चेंडूमध्ये 34 धावांचं योगदान दिलं. हे योगदान मोठं योगदान आहे. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे आणि इथे तुम्हाला कमी चेंडूमध्ये आपला दर्जा दाखवायचा आहे. जिथे 5 षटकार म्हणजे 30 चेंडूमध्ये तुम्हाला खेळ द्यायचा आहे. आणि जर तुम्ही 9 चेंडूमध्ये इथं 4 षटकार आणि 2 चौकार मारू शकतात म्हणजे तुमची खेळी नक्कीच या ठिकाणी प्रशंसनीय आहे. या बोलण्यास मला काय वाटणार नाही. पण बादल मात्र बघा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र गोट्यासारखा फलंदाज बाजला. हे ऑल क्रेडिट्स गोज टू दिस टाइम बादल मात्रे. हो पुन्हा एकदा हा चेंडू अगदी जमिनीला रेंगळत जमिनीला गुदगुल्या करत जातोय. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. इथून सोपं नसेल कारण शेखर भगतला माहिती आहे अगदी माझ्या आता मात्र या सामन्याची सर्व सूत्र हे मला हाती घ्यावी लागतील. कारण सुशांत मोकल बाद झाल्यानंतर या ठिकाणी थोडंसं मानसिक दबाव धावसंख्येला कुठंतरी जो आळा बदला कुठंतरी धावसंख्येचा ओघ तो थांबलेला आहे. त्याचं स्पीड कमी झालेलं आहे. परंतु पाहायचं आहे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो आहे. परंतु बादल समोरचा हो हा चेंडू मात्र पुन्हा एकदा मेडूच्या दिशेने चेंडूला चेंडू क्षेत्ररक्षक 2 उचल आहे. परंतु क्षेत्ररक्षक दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही वारंवार त्या चुका करतात आणि मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगलचे डबल आणि 2 धावणे संघाची एकूण धावसंख्या झाल्या. त्या स्कोरर सांगतात 2 गडी बाद 57. क्या बात आहे. इथले मात्र काय फलंदाजी. परंतु कुठेतरी ओघ थांबलाय. 57 धावा. असं वाटत होतं का सुशांत असल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला ओघ वाढेल. परंतु इथे पाहायचं आहे बादलने काय मात्र स्वतःला सिद्ध केलंय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, नक्कीच प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्ध करतील. येस हो हा चेंडू थोडासा समोरून उचली घेणारा चेंडू होता. मी म्हणेन एक नक्कीच चांगला चेंडू. कारण तुमच्याकडे चांगली गती होती, दिशा होती आणि या ठिकाणी रिदम्स देखील ताल रिदम्स आणि या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे होत्या. परंतु इथे मात्र काय गोलंदाजी काय वापसी केली सुहास सर इथे लक्षात घ्या. मात्र म्हणूनच काय या ठिकाणी बादल मात्रे या संघाचा संघाचं नेतृत्व करतोय. बादल मात्रे पाहायचं आमचे टीम ओनर प्रवीण ठाकूर आणि आमचे टीम मॅनेजर अतुल ठाकूर या संघाचं पुन्हा एकदा हा चेंडू इथे बघा. इथे मात्र ओलवून घेतलाय आणि स्वतःला सिद्ध केलंय आणि पंच इशारा का येस इट इज द 6 आणि हा मात्र षटकाराने संघाचे एकूण धावसंख्या आमचे स्कोरर संघात झाल्या त्या 63 धावा. 63 आता मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय.
अगदी चौथं षटक चालू आहे आणि 63 धावा इथे काय सुरुवात झाली आहे. मग जसा गोट्या बाद झाल्यानंतर उणीव